हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? आय होप सर्वांचा स्टडी छान सुरू असेल. आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे विच इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर नीट जे एक्झाम. इंटरेस्टिंग मी यासाठी म्हटलं कारण या कन्सेप्टमुळंच आपलं लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या इझी झालेल्या आहेत. म्हणजे काय तर इलेक्ट्रिसिटी. घरामध्ये आपल्या जी काही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहेत ही सगळी होम अप्लायन्सेस इलेक्ट्रिसिटीवरती ऑपरेट होतात. आणि विचार करा, या सगळ्या होम अप्लायन्सेसना ऑपरेट करण्यासाठी तुम्ही जर ड्राय सेल बॅटरीज यूज केल्या तर ते खूप कॉस्टली असणार आहे, पॉसिबल नाही आहे. आणि त्यासाठी आपण काय केलं आहे तर आपण MACBकडून मिळणारी इलेक्ट्रिसिटी यूज करतो. याचा फायदा असा आहे की त्याची पॉवर जास्त असते, कॉस्टही कमी आहे आणि त्यामुळे ही सगळी होम अप्लायन्सेस इझिली ऑपरेट होतात. मग MACBकडून मिळणारी ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ही कुठंतरी एखाद्या पॉवर प्लांटमध्ये प्रोडक्शन होतं त्याचं, जसं कोयनेला आहे. आणि तिथं काय असतात तर लार्ज जनरेटर्स असतात, AC जनरेटर्स असतात. आणि ही जनरेटर्स जे आहेत ह्या जनरेटर्सचं जे ऑपरेटिंग प्रिन्सिपल आहे दॅट प्रिन्सिपल इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याच प्रिन्सिपलवरती ती जनरेटर्स ऑपरेट होतात. ट्रान्सफॉर्मर तुम्ही ऐकलं असेल व ट्रान्सफॉर्मरसुद्धा याच प्रिन्सिपलवरती ऑपरेट होतात. म्हणून आपण हा पार्ट स्टडी करणार आहोत. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचं ॲक्च्युअलमध्ये मिनिंग काय त्याच्या टायटलमध्येच आहे. इंडक्शन स्टँड्स फॉर प्रोडक्शन, काहीतरी तयार करणं. मग काय तयार करणं? इलेक्ट्रिसिटी, त्याला करंट म्हणतो आपण. सो द मिनिंग ऑफ दिस टायटल इज इंडक्शन ऑर प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय यूजिंग मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डचा यूज करून इलेक्ट्रिसिटी तयार करणं हे या टॉपिकचं मिनिंग आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, याला शॉर्टमध्ये आपण EMI असंही म्हणणार आहोत. मग यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की करंट, इलेक्ट्रिसिटी हाही वर्ड आला आहे, मॅग्नेटिक हाही वर्ड आला आहे. त्यामुळं हा टॉपिक स्टार्ट करण्याआधी तुम्हाला करंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट ह्या सगळ्या टॉपिकमधल्या बेसिक कन्सेप्ट्स माहीत असणं गरजेचं आहे, ज्यांचा आपल्याला इथं यूज करायचा आहे. तर हा चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी ह्या चॅप्टरमध्ये आपण मॅग्नेटिझममध्ये स्टडी केलेली एक कन्सेप्ट सारखी यूज करणार आहोत आणि ती कन्सेप्ट आहे मॅग्नेटिक फ्लक्स. तर आपण ही कन्सेप्ट आधी डिस्कस करूया अँड देन वी विल स्टार्ट अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, सो व्हॉट इज मॅग्नेटिक फ्लक्स? कशाला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स? मॅग्नेटिक फ्लक्स इज सिमिलर टू दी इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्समध्ये डिफरन्स नाही आहे आणि हा पार्ट आपण डिटेलमध्ये अगदी स्टडी केलेला आहे. 11th स्टडी केला आहे, 12th स्टडी केलेला आहे. व्हॉट इज मॅग्नेटिक फ्लक्स? मॅग्नेटिक फ्लक्स, फ्लक्स मीन्स फ्लो, प्रवाह म्हणतो आपण त्याला. कुणाचा? मॅग्नेटिक फील्डचा फ्लो. मग मॅग्नेटिक फील्डचा फ्लो कशाने रिप्रेझेंट करतो? वी यूज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स टू रिप्रेझेंट द मॅग्नेटिक फील्ड. अँड द मिनिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू ए गिवन सरफेस. मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय यूज करतो तर मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स यूज करतो. मी इथं मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स दाखवलेल्या आहेत 2 डायग्राम्समध्ये. हिअर वी हॅव ए सरफेस. एक सरफेस आहे आपला. सपोज दिस इज अवर सरफेस. एक रेक्टँग्युलर सरफेस आहे, जसा मी इथं सर्क्युलर सरफेस दाखवला. एक स्पेरिकल सरफेस आहे, तसं सेम हा सरफेस झाला. अँड आय प्लेस्ड दिस सरफेस लाईक दिस. आणि या सरफेसमधून मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स अशा काय होत आहेत? पास होत आहेत. ह्या लाईन्स दाखवले. दिस इज अवर मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग सिम्बॉल कॅपिटल B. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. अँड सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पासेस थ्रू दिस सरफेस नॉर्मली. या सरफेसमधून मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स काय होत आहेत? पास होत आहेत. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड यातून काय होते? फ्लो होते. आणि मग या फ्लोलाच आपण काय म्हटलंय? मॅग्नेटिक फ्लक्स. मग डेफिनेशन कशी दिली होती याची? नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू सरफेस. पासिंग नॉर्मली थ्रू सरफेस वी कॉल्ड इट ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. लक्षात येते? सिम्पल आहे, स्टडी केले त्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. तर इथं डायग्राममध्ये जसं दाखवले त्या फॉर्ममध्ये दिस इज अवर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड आहे. दिस इज अवर सरफेस. हा सरफेस असा प्लेस केला आहे आणि या सरफेसमधून पास होणाऱ्या ह्या मॅग्नेटिक फील्डच्या काय आहेत? लाईन्स आहेत. सो टू रिप्रेझेंट मॅग्नेटिक फ्लक्स वी यूज सिम्बॉल फाय. मॅग्नेटिक फ्लक्ससाठी आपण सिम्बॉल काय यूज करतो? फाय. फक्त मॅग्नेटिक आहे तर मग याला इनिशियलला B लिहा, बिकॉज इलेक्ट्रिक फ्लक्स ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय युझिंग सिम्बॉल फाय.
मग याला इनिशियलला ईला इलेक्ट्रिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स. सो द फॉर्म्युला फॉर दिस मॅग्नेटिक फ्लक्स वी कॅन यूज. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय यूज केला होता आपण? इलेक्ट्रिक फ्लक्स मीन्स ई बार डॉट एस बार. ओके, आणि यांचा प्रोडक्ट काय घेतला होता आपण? ई एस कॉस थिटा. हा यूज केला आहे फॉर्म्युला. सिमिलर टू दिस फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्ड आता रिप्लेस होणार मॅग्नेटिक फील्डनं, म्हणजे बी बार डॉट एस बार म्हणजे सरफेस एरिया असतो, त्याला एच सिम्बॉल घेऊया म्हणजे ते आपल्याला लक्षात येईल. सो ए स्टँड्स फॉर एरिया अँड ए बार मीन्स एरिया वेक्टर. एरिया वेक्टर ही सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, आपल्याला या टॉपिकमध्ये यूज करायचे. व्हॉट इज एरिया वेक्टर? इट इज ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू दी सरफेस. हा सरफेस, दिस इज अवर प्लेन ऑफ दिस सरफेस. आणि मग या सरफेसला जर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा परपेंडिक्युलर झाला, ह्या परपेंडिक्युलरलाच काय म्हणतो आपण? एरिया वेक्टर म्हणतो. लक्षात आलं? आणि मग या डायग्राममध्ये मी इथं रिप्रेझेंट केलं आहे, दिस इज अवर सरफेस. हा सरफेस झाला अँड दिस ब्ल्यू कलर लाईन इज दी एरिया वेक्टर और नॉर्मल ड्रॉन टू दी सरफेस, ज्याला आपण ए बार असं रिप्रेझेंट करतो. व्हॉट इज ए? ए इज दी एरिया ऑफ दिस सरफेस. ह्या सरफेसचा काय झाला? हा एरिया झाला. अँड व्हॉट इज ए बार? A bar is the area vector, means perpendicular or normal drawn to the surface. Now here the angle between B bar and A bar is 0. एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन यांच्यातला अँगल किती आहे? इथं 0 आहे. सो दिस प्रोडक्ट फाय बी कॅन बी रिटर्न ॲज बी ए कॉस थिटा. माहिती आहे आपल्याला यांचा डॉट प्रोडक्ट आहे, बी ए कॉस थिटा असतो. सो हियर थिटा इज 0. So we can write this formula flux phi b equal to b into a. पण कधी? जर अँगल 0 असेल. पण प्रत्येक वेळी अँगल 0 असेल असंच नाही. मग त्यावेळी काय करायचं? इफ वी रोटेट दिस एरिया, या एरियाला काय केलं आपण? रोटेट केलं. हा असा प्लेस केला आहे. नाव द अँगल बिटवीन एरिया वेक्टर, दिस इज अवर एरिया वेक्टर, म्हणजे आपण सरफेसला रोटेट केलं, एरिया वेक्टर रोटेट झाला. आणि मग एरिया वेक्टर रोटेट झाला, पण मॅग्नेटिक फील्ड तर त्याच डायरेक्शन नाही. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो हियर द अँगल बिटवीन बी बार अँड ए बार इज नॉट 0. सो वी से थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन मॅग्नेटिक डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर. आणि मग अँगल जर 0 नसेल तर मग मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू काय यूज करणार आपण? तर फ्लक्सचा फॉर्म्युला जो आहे तो आपण डेफिनेशनवरून लिहायचा असेल तरीही सांगू शकतो. व्हॉट इज द डेफिनेशन फॉर मॅग्नेटिक फ्लक्स? नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली. फ्लक्स ह्या सरफेसमधून नॉर्मली जाणाऱ्या लाईन्स, आता नॉर्मली म्हणजे कशा? इकडे गेल्या पाहिजे होत्या, आपण काही अँगल बनवून आहेत. आणि मग त्यासाठी आपण फ्लक्सचा फॉर्म्युला यूज करतो इथं, फाय बी इक्वल टू बी ए कॉस थिटा, फेर थिटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर. जसं इथंही होता तो, पण 0 असल्यामुळे आपण कॉस 0ची व्हॅल्यू 1 इथं प्लेस केले. पण इथं 1 व्हॅल्यू नाही आहे म्हणजे अँगल 0 नाही आहे. सो वी कॅन यूज दिस फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फ्लक्स. फ्लक्ससाठी हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतोय. लक्षात ठेवा, हे असं सांगत नाही, या कन्सेप्टवरती न्यूमरिकल्स या टॉपिकमध्ये असणार आहेत, त्यासाठी थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. हा सिम्पल फॉर्म झाला फ्लक्स कॅल्क्युलेट करण्याचा. मग यामध्ये आणखी थोडं डीपमध्ये जायचं असेल तर आपण असाही विचार करू शकतोय, सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म नसेल अशा वेळी काय करायचं? इफ वी हॅव ए नॉन युनिफॉर्म सरफेस, एक नॉन युनिफॉर्म सरफेस जर असेल आपल्याकडे, हियर द मॅग्नेटिक फील्ड इज नॉट कॉन्स्टंट ॲट ऑल दी पॉईंट्स. इथं प्रत्येक पॉईंट्सला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही आहे. मग डिफरंट व्हॅल्यू असेल मॅग्नेटिक फील्डची, देन दी फ्लक्स पासिंग थ्रू दी सरफेस, डिफरंट पार्ट ऑफ दी सरफेस इज ऑल्सो डिफरंट. मग याला कसं कॅल्क्युलेट करणार? सपोज हा टोटल सरफेस एरिया किती आहे? ए. आणि मग यातून पास होणारा फ्लक्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल ज्यामध्ये नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म नाही, तर काय करतो आपण? वी कन्सिडर हियर ए स्मॉल पार्ट ऑफ दिस सरफेस. या सरफेसचा एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर करा. सपोज दिस इज दी स्मॉल एलिमेंट अँड दिस विल बी दी एरिया वेक्टर. आता टोटल एरिया ए असेल तर स्मॉल एरियाला सिम्बॉल काय यूज करतो आपण? डी ए. सो दिस विल बी एरिया वेक्टर डी ए बार अँड दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस. सपोज मॅग्नेटिक फील्ड अशीच आहे इथं यातून पास होणारी. सो दी मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस स्मॉल एरिया एलिमेंट डी ए. त्यासाठी काय सिम्बॉल यूज करतो मग आपण? इथं यूज करतो आपण डी फाय.
So what is d phi? D phi is the magnetic flux passing through this small area, and this can be written as d phi will be magnetic field b bar into dA bar. याला असं लिहू शकतोय, or we can write this as b dA cos theta. असा ही फॉर्म्युला लिहू शकतोय. This is the flux passing through this small surface. या स्मॉल सरफेस मधून पास होणारा काय आहे हा फ्लक्स आहे. अँड नाउ इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दी फ्लक्स पासिंग थ्रू दिस होल सरफेस, टोटल सरफेस मधून पास होणारा फ्लक्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल, देन वी इंटिग्रेट दिस इक्वेशन. सो दी टोटल फ्लक्स विल बी इंटिग्रेशन डी फाय, और वी राईट दिस ॲज इंटिग्रेशन बी बार डॉट डी ए बार. याला आपण या फॉर्ममध्ये इलेक्ट्रिक फ्लक्सला आपण ह्या टाईपमध्ये स्टडी केलेला आहे. मॅग्नेटिक फ्लक्स सेम असल्यामुळं परत सांगितला नव्हता, पण तरीही लक्षात आलं असेल की फ्लक्स कसा घ्यायचा, कधी घ्यायचा आणि कशा टाईपमध्ये यूज करायचा. आता यामध्ये 3 डायमेन्शनल बॉडीज असतील तर म्हणजे काय, आता ह्याला काय म्हणणार तुम्ही, कसली बॉडी आहे ही, 2 डायमेन्शनल की 3 डायमेन्शनल. तर याला थिकनेस जी आहे ती निग्लिजिबल आहे. अँड सो it has only length and width, therefore it is a 2 dimensional object. 2 dimensional object असेल तर हे फॉर्म्युले आहे असे डायरेक्टली यूज करायचे. लक्षात आलं. बट इफ वी हॅव ए क्यूब असेल आपल्याकडे तर ते 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट झालं. जसं हे सुद्धा एक 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, त्याला व्हॉल्यूम आहे. आणि मग अशा वेळी काय करायचं तर मॅग्नेटिक फ्लक्स हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असू शकतो. मग पॉझिटिव्ह फ्लक्स कधी आणि निगेटिव्ह फ्लक्स कधी, तर याच डायग्राममध्ये आपण सांगू शकतो. सपोज वी कन्सिडर ए स्मॉल सरफेस हियर. दिस इज अवर स्मॉल सरफेस DA. ओके, दिस इज स्मॉल सरफेस DA and this will be the area vector drawn to this small surface DA bar. मॅग्नेटिक फील्ड पासिंग थ्रू दी सरफेस इज इन दी सेम डायरेक्शन. म्हणजे इकडंच मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल तर देन दी अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर इज 0. आणि मग कॉस 0ची व्हॅल्यू 1 येईल आणि फ्लक्सची व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, इथला फ्लक्स जो आहे पी पॉईंट म्हणूया आपल्याला, इथं फ्लक्सची व्हॅल्यू जी आहे ती कशी आली, पॉझिटिव्ह आली. नाव इफ वी कन्सिडर दी सरफेस हियर. ओके, आता इथं सरफेस असेल, the area of this small surface is DA and a normal drawn to the surface. This is our area vector DA bar. तर तुम्हाला की नॉर्मल इकडं का ड्रॉ केला नाही, इनसाइड म्हणजे सरफेसच्या बाहेर असा नॉर्मल ड्रॉ कधी करायचा नाही. नॉर्मल नेहमी हा कुठं असा इनसाइडला कधीही करायचं नाही. एक क्यूब आहे, असा क्यूब आहे असा इकडं, तर एरिया वेक्टर मला या सरफेसला घ्यायचा आहे, तर आतमध्ये नाही घेणार आपण. तर त्याचा इनर पार्ट झाला त्या सरफेसचा. आउटवर्ड डायरेक्शन नेहमी सरफेस मला इकडं क्यूबचा इकडचा सरफेस असता तर इकडं ड्रॉ करा, इकडच्या साईडचा असता तर इकडं ड्रॉ केला असता. म्हणजे आउटवर्ड डायरेक्शन नेहमी एरिया वेक्टर काय करायचा, ड्रॉ करायचा. सो हियर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज सेम. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तर तीच आहे, ते काही डिफरंट नाही आहे. हियर द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर इज 180 डिग्री. इथं अँगल काय झाला, हा 180 डिग्री झाला. अँड सो इफ वी पुट दिस फॉर्म्युला हियर, अँगल हियर cos 180 will be -1 and the magnetic flux passing through this surface d phi will be -b into dA. कारण इथं cos 180 ची व्हॅल्यू जी आहे ती कशी येते, निगेटिव्ह येते. म्हणजे फ्लक्स याला आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये स्टडी करताना म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण याला इनवर्ड फ्लक्स आणि याला आउटवर्ड फ्लक्स असं नाव दिलं होतं. आउटवर्ड फ्लक्स इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह, इनवर्ड फ्लक्स इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. त्याचं रिझन हे आहे कारण इनवर्ड फ्लक्स असेल तर अँगल जो आहे तो 180 असतो. आउटवर्ड फ्लक्स असेल सरफेसमधून तर तो म्हणजे पॉझिटिव्ह असतो. अँगल मग 0 to 90 मध्ये काही असेल आणि इथं मग तो 180च्या रेंजमध्ये. आता यात फ्लक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते याची एक पॉसिबिलिटी मी सांगितली फक्त. आणि मग या मॅग्नेटिक फ्लक्सचा आपल्याला यूज करायचा आहे फॅरेडेज लॉ आणि लेन्झ लॉ स्टडी करताना. म्हणजे आपण आता ॲक्च्युअलमध्ये सुरू करतोय आपला टॉपिक विच इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नाउ वी विल स्टार्ट द चॅप्टर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. We learn about Oersted experiment in chapter magnetic field due to current. According to Oersted experiment,
ए करंट कॅरिंग वायर ऑर मुव्हिंग चार्जेस इंड्युसेस मॅग्नेटिक फील्ड इन सराउंडिंग स्पेस. म्हणजे एखाद्या वायरमधून करंट पास केला की त्या वायरच्या सराउंडिंग स्पेसमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. याचा अर्थ करंटचा यूज करून आपण मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकतोय. मग मॅग्नेटिक फील्डचा यूज करून आपण करंट का तयार करू शकत नाही, असा उलट विचार फॅराडेज नावाच्या सायंटिस्टनं केला. आणि याच विचारातून त्यानं काही एक्सपेरिमेंट्स केले. त्याला आपण फॅराडेज एक्सपेरिमेंट्स असं म्हटलं आहे. त्याचं एम काय होतं? करंट तयार करणं, इंड्यूस करणं किंवा प्रोड्यूस करणं बाय यूजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि तो सक्सेसफुल झाला. म्हणजे त्यानं करंट तयार केला. कशाचा यूज करून? मॅग्नेटिक फील्डचा यूज करून, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असंही म्हणतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचेच हे काही एक्सपेरिमेंट्स डिस्कस करणार आहोत. एक्सपेरिमेंट जर व्यवस्थित कळाले, अंडरस्टँडिंग झालं, तर तुम्हाला या चॅप्टरचं मिनिंग याच एक्सपेरिमेंटमधून मिळतं. आणि मग आपण फॅराडेजचे लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या एक्सपेरिमेंटच्या कन्क्लुजनवरून तयार करणार आहोत. तर 2 ते 3 एक्सपेरिमेंट्स आहेत. फॉर फर्स्ट एक्सपेरिमेंट वी कन्सिडर हिअर ए सर्क्युलर कॉईल. म्हणजे इथे एक आपण सर्क्युलर कॉईल कन्सिडर केले. दिस कॉईल इज कनेक्टेड अक्रॉस दी गॅल्व्हॅनोमीटर. व्हॉट इज गॅल्व्हॅनोमीटर? गॅल्व्हॅनोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर ऑर डिटेक्ट ए स्मॉल इलेक्ट्रिक करंट. करंट मेजर करण्याचं एक डिव्हाइस आहे, इथं दाखवलं आहे मी. इनिशियली द गॅल्व्हॅनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन ॲट दी सेंट्रल पॉईंट. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरची निडल ॲक्च्युली सेंटरला असते आणि हाच याचा 0 पॉईंट आहे. ओके, अशी एक कॉईल आपण इथं कन्सिडर केले. दिस इज ए बार मॅग्नेट. एक बार मॅग्नेट प्लेस केला आहे विच इज प्लेस्ड नियर दिस कॉईल. आणि मग एक्सपेरिमेंट काय करतोय बघा व्यवस्थित. हिअर वी कन्सिडर्ड ए कॉईल. दिस इज अवर कॉईल. ओके, सर्क्युलर कॉईल आहे आपली. दिस इज ए बार मॅग्नेट. ओके, नाउ वी मूव दिस बार मॅग्नेट टुवर्ड्स कॉईल. ओके, वी ब्रिंग दिस मॅग्नेट क्लोज टू दिस कॉईल अँड फेन वी मूव दिस मॅग्नेट. म्हणजे आपण ह्या मॅग्नेटला ज्यावेळी असं मोशनमध्ये आणलं, म्हणजे हा मॅग्नेट ज्यावेळी मोशनमध्ये होता त्याचवेळी दिस गॅल्व्हॅनोमीटर शोज सम डिफ्लेक्शन. म्हणजे ह्या गॅल्व्हॅनोमीटरच्या निडलचं काय झालं? स्मॉल डिफ्लेक्शन झालं या डायरेक्शननं. मीन्स वेन वी मूव दिस मॅग्नेट टुवर्ड्स दी कॉईल. हा मॅग्नेट मोशनमध्ये असताना गॅल्व्हॅनोमीटरनं डिफ्लेक्शन दाखवलं. आता गॅल्व्हॅनोमीटरनं डिफ्लेक्शन का दाखवलं? त्यातून करंट पास झाला. आणि करंट कुठून आला मग? तर ह्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला. कॉईलमध्ये करंट काय झाला? तयार झाला. आणि तो करंट सपोज क्लॉकवाईज डायरेक्शननं तयार झाला. हा करंट कसा तयार झाला आहे? क्लॉकवाईज. अँड बिकॉज ऑफ दिस इंड्युस्ड करंट गॅल्व्हॅनोमीटर शोज सम डिफ्लेक्शन. कधी तयार झाला आहे करंट? व्हेन वी मूव दिस मॅग्नेट टुवर्ड्स कॉईल. ह्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल आपण टुवर्ड्स कॉईल मूव्ह केला की करंट इंड्यूस झाला. आता हा मॅग्नेट इथं आणला आम्ही, मॅग्नेट स्टॉप केला. म्हणजे आता मॅग्नेटची व्हेलॉसिटी 0 आहे. मॅग्नेट नाउ दी बार मॅग्नेट इज ॲट रेस्ट. मॅग्नेट रेस्टला असताना दिस गॅल्व्हॅनोमीटर अगेन शोज 0 डिफ्लेक्शन. म्हणजे मॅग्नेट आता स्टेशनरी आहे. तर ह्या कॉईलमध्ये कुठलाही करंट तयार झाला नाही, इंड्यूस झाला नाही. गॅल्व्हॅनोमीटरचं रिडिंग परत किती? 0 आहे. यामध्ये परत एक प्रोसेस केली. नाउ वी मूव दिस बार मॅग्नेट अवे फ्रॉम दिस कॉईल. आता अगोदर जो टुवर्ड्स कॉईल मूव्ह केला होता, नाउ वी मूव दिस मॅग्नेट अवे फ्रॉम कॉईल. कॉईलपासून अवे मॅग्नेटला मी मूव्ह करायला गेलो, त्यावेळी असं ऑब्झर्व करायला मिळालं दिस गॅल्व्हॅनोमीटर अगेन शोज दी डिफ्लेक्शन बट इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे ह्या गॅल्व्हॅनोमीटरचं परत त्यानं एक रिडिंग दाखवलं, असं स्मॉल रिडिंग दाखवलं, पण कुठल्या डायरेक्शननं? अपोजिट डायरेक्शननं. म्हणजेच ह्या कॉईलमध्ये परत करंट तयार झाला आहे, इंड्यूस झाला आहे, पण आता करंटची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे. ओके, व्हेन वी मूव मॅग्नेट टुवर्ड्स दी कॉईल दी डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इज क्लॉकवाईज. ओके, अँड व्हेन वी मूव दिस बार मॅग्नेट अवे फ्रॉम कॉईल दी डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इज अँटी क्लॉकवाईज. म्हणजे याचा अर्थ 3 कंडिशन्स आहेत इथं बघा. या एक्सपेरिमेंट्समधून काय केलं आहे फक्त आपण? तर एक कॉईल घेतले, एक सर्क्युलर कॉईल, तुम्ही घरी करूनही बघू शकताय. आणि मग एक सर्क्युलर कॉईल घेतली, एक बार मॅग्नेट घेतला आणि मॅग्नेटला फक्त काय केलं आहे आपण? असं मूव्ह केलं आहे. टुवर्ड्स कॉईल आणलं, अवे नेलं, टुवर्ड्स कॉईल अवे घेत गेलो मी. दोन्ही प्रोसेसमध्ये म्हणजे मॅग्नेटला कॉईलकडे आणताना आणि कॉईलपासून अवे नेताना दोन्ही प्रोसेसमध्ये कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला. एवढा सिम्पल हा एक्सपेरिमेंट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा.
मॅग्नेटला टुवर्ड्स कॉईल आणताना क्लॉकवाईज करंट तयार झाला, मॅग्नेटला अवे नेताना अँटी क्लॉकवाईज करंट तयार झाला. अँड फेन दी मॅग्नेट इज ॲट रेस्ट, म्हणजे बघा फेन वी मूव मॅग्नेट टुवर्ड्स कॉईल, ओके, क्लॉकवाईज करंट कसा इंड्यूस झाला आहे, क्लॉकवाईज. फेन मॅग्नेट इज ॲट रेस्ट, मॅग्नेट रेस्ट असताना नो करंट किंवा नो डिफ्लेक्शन म्हणू शकतोय आपण. हा डिफ्लेक्शन दाखवत नाही गॅल्व्हॅनोमीटर, म्हणजे करंट इंड्यूस झाला नाही. अँड फेन मॅग्नेट्स मूव्ज अवे फ्रॉम कॉईल, देन दी इंड्यूस्ड करंट इज इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शननं करंट इंड्यूस झाला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं. म्हणजे करंट कधी इंड्यूस होतोय ह्या दोन कंडिशनला, मॅग्नेट मोशनमध्ये असताना, स्टेशनरी नाही. When magnet is in motion, bar magnet is in motion, then the current is induced in this coil. ह्या कॉईलमध्ये काय इंड्यूस झाला, करंट इंड्यूस झाला. आणि मग यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे बार मॅग्नेटचा यूज करून आपण ह्या कॉईलमध्ये काय तयार केला, करंट तयार केला. आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, मी बेसिक टर्म्स सांगतोय तुम्हाला इथं. आणि मग या 3 प्रोसेसमध्ये चेंज काय होतं आहे सांगा, मग का करंट तयार होत असेल या कॉईलमध्ये, वायरमध्ये, याचं रिझन काय. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये असं काय झालं की त्या कॉईलमध्ये करंट तयार झाला. थोडं बेसिक पार्ट आहे, म्हणजे हेही समजणं गरजेचं आहे की करंट का तयार होतो आणि मग त्याची डायरेक्शन चेंज होते, याचं रिझनही माहीत पाहिजे. नाउ हिअर एक कॉईल आहे आपली ही, ओके, कंडक्टिंग वायर आहे, अशी वायर कन्सिडर केली. एक सिलेंड्रिकल वायर असते ना आपली ही, दिस इज अवर वायर. एक कॉईलचा एक पार्ट कन्सिडर केला आहे. दिस इज ए कंडक्टर अँड वी नो इनसाइड दिस कंडक्टर देर आर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. ह्या कंडक्टरमध्ये काय असतात, असे लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. आता मॅग्नेट इथं प्लेस केला आहे मी, मॅग्नेट इथं प्लेस केलेला असताना हा स्टेशनरी आहे. अँड दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस बार मॅग्नेट. आणि याचा अर्थ ही वायर ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे, मीन्स these electrons are in magnetic field. हे इलेक्ट्रॉन्स कशामध्ये आहेत, मॅग्नेटिक फील्डमध्ये आहेत. इलेक्ट्रॉन इज ए चार्ज. आणि आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादा चार्ज प्लेस केला, देन दी मॅग्नेटिक फील्ड अप्लायज फोर्स ऑन दॅट चार्ज. त्या चार्जवरती मॅग्नेटिक फील्ड काय अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते. आता इथं मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेट स्टेशनरी असताना, रेस्टला असताना, मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू किंवा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, चेंज होणार आहे का, ती नाही होणार. म्हणजेच याच्यावरती असलेला जो फोर्स आहे, फोर्सची व्हॅल्यू आठवते का, क्यू फी बी साइन थिटा फोर्स होता हा. दिस इज दी फोर्स ऑन दिस चार्ज पार्टिकल बाय मॅग्नेटिक फील्ड. नाउ फेन वी ब्रिंग मॅग्नेट टुवर्ड्स कॉईल. आता मॅग्नेटला टुवर्ड्स कॉईल इकडं आणताना कॉईलच्या जवळ मॅग्नेट आला, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काय होणार सांगा, इन्क्रीज होणार. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ इन्क्रीज झाली की फोर्स चेंज झाला, इन्क्रीज झाला. अँड चेंज इन फोर्स प्रोड्युसेस ॲक्सेलरेशन. हे माहिती आहे ना आपल्याला, फोर्सची व्हॅल्यू मॅग्नेट जवळ आणला की या वायरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यावरचा फोर्स चेंज झाला. चेंज इन फोर्स प्रोड्युसेस ॲक्सेलरेशन, म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, ॲक्सेलरेट होतात. वायरमधले इलेक्ट्रॉन्स काय झाले, ॲक्सेलरेट. आता सगळेच होणार आहेत आणि डायरेक्शनही सेमच असणार आहे सगळ्यांची. मग सगळ्यांच्या ॲक्सेलरेशनच्या, आता वायरमधून ते बाहेर तर येणार नाहीत एअरमध्ये, मग त्या वायरमध्येच ते काय होतात, ॲक्सेलरेट होतात. हे इलेक्ट्रॉन्स मॅग्नेट जवळ आणताना मॅग्निट्यूड जी आहे मॅग्नेटिक फील्डची ती इन्क्रीज होते. इन्क्रीज्ड मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड चेंजेस दी मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. फोर्सची मॅग्निट्यूड चेंज होते. अँड चेंज इन फोर्स प्रोड्युसेस ॲक्सेलरेशन ऑफ दी पार्टिकल्स. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनचं काय होतं, ॲक्सेलरेशन. आणि म्हणून त्या वायरमधून हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, ॲक्सेलरेट होतात. आणि इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शननं असे मोशनमध्ये आले की त्याला आपण करंट म्हणतो. अँड दॅट्स वाय दिस गॅल्व्हॅनोमीटर शोज डिफ्लेक्शन. गॅल्व्हॅनोमीटर म्हणून आपल्याला काय दाखवतो, डिफ्लेक्शन दाखवतो. हे याचं मेन रिझन आहे करंट इंड्यूस होण्याचं. हे जनरली मी तुम्हाला एक लॉजिकली सांगितलं आहे, कुठल्या बुकमध्ये दिलेलं नाही असं काय, पण लक्षात ठेवा व्हाय करंट इंड्युसेस, म्हणजे मॅग्नेट जवळ आणताना करंट का तयार होतो. एक बेसिक रिझन सांगितलं मी, फक्त लक्षात ठेवा. ॲक्च्युअलमध्ये याचं रिझन आपण सायंटिफिकली या टॉपिकमध्ये थोडं डिफरंट देणार आहे. असंच आहे पण थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. तर ते वेगळ्या फॉर्ममध्ये म्हणजे काय दिलं आहे, तर ह्या 2 कंडिशन्स ऑब्झर्व करा. इन दी फर्स्ट कंडिशन
द मोशन ऑफ मॅग्नेट इज टुवर्ड्स कॉईल. मॅग्नेटची मोशन कशी आहे, टुवर्ड्स कॉईल आहे. आता टुवर्ड्स कॉईल मूव्ह करताना सपोज हा मॅग्नेट इकडं होता आणि इनिशियली फक्त या दोनच लाईन्स मॅग्नेटमधून पास होतात, सॉरी कॉईलमधून पास होतात. मॅग्नेट असा लांब असताना इथं होता, तर ह्या दोनच लाईन फक्त ह्या कॉईलमधून काय झाल्या, पास झाल्या. नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दी सरफेस इज नोन ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. आत्ताच आपण डेफिनेशन बघितली ना. ज्या मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू इथं आपण असं कन्सिडर करूया की किती आहे, 2 आहे. मॅग्नेट कुठं असताना, इथं असताना ही पोझिशन आहे. वेन दी मॅग्नेट इज ॲट दिस पोझिशन ओनली 2 लाईन्स आर पासेस थ्रू दिस कॉईल. कॉईलमधून फक्त 2 लाईन्स काय होत आहेत, पास होत आहेत. म्हणून फ्लक्स किती आहे म्हटलं आपण, कॉईलमधून पास होणारा 2. नाव वेन वी ब्रिंग दिस मॅग्नेट क्लोज टू दी कॉईल, म्हणजे इथं आणला आपण, इथून इकडं आणतोय असं, तर मग थोडं पुढं आणलं, ही लाईन पास होईल कॉईलमधून. ओके, ही लाईन पास झाली म्हणजे फ्लक्स किती झाला आता, 4 झाला. ही आणि ही लाईन पास होणार. आणखी क्लोज आणला, ह्या 2 लाईन्स पास होतील, फ्लक्स झाला 6. आणखी क्लोज आणला, आणखी 2 लाईन्स पास होतील, फ्लक्स झाला 8. म्हणजे आपण जसा मॅग्नेट कॉईलच्या क्लोज आणतोय तसं मॅक्झिमम लाईन्स ह्या कॉईलमधून काय होत आहेत, पास होत आहेत. आणि नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू कॉईल इन्क्रीज झाला, याचा अर्थ फ्लक्स इन्क्रीज झाला. मॅग्नेटिक फ्लक्स काय झाला, इन्क्रीज झाला, म्हणजे चेंज झाला. वेन वी ब्रिंग मॅग्नेट क्लोज टू दी कॉईल मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीजेस. काय सांगतोय बघा, वेन वी ब्रिंग मॅग्नेट क्लोज टू दी कॉईल मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल इन्क्रीजेस. ही पहिली कंडिशन. मॅग्नेट स्टेशनरी असताना फ्लक्स पण कॉन्स्टंटच आहे, म्हणजे मॅग्नेट रेसला आहे, तर ह्यातून पास होणाऱ्या लाईन्स चेंज होतील का, कॉन्स्टंट तेवढ्याच पास होत राहतील, म्हणजे फ्लक्सही कॉन्स्टंट असणार आहे. आता ह्या कंडिशनला बघा, वेन वी ब्रिंग मॅग्नेट अवे फ्रॉम कॉईल. आता मॅग्नेटला आपण कॉईलपासून अवे गेलं तर काय होईल सांगा. आता 8 लाईन्स सपोज या कॉईलमधून ऑलरेडी पास होत आहेत, क्लोज आहे मॅग्नेट. आता मी जसं मॅग्नेटला अवे नेईल तसं हळूहळू नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दिस कॉईल डिक्रीजेस. लाईन्स काय होणार, कमी कमी होत जातील. इथं दिसते ना डायग्राममध्ये. ह्याला आणखी जवळ आणलं की ही लाईन पास होईल, आणखी क्लोज आणलं की ही लाईन पास होईल. याचा अर्थ कॉईलमधून पास होणाऱ्या नंबर ऑफ लाईन्स या इथं या कंडिशनला वेन वी मूव दिस बार मॅग्नेट अवे फ्रॉम दिस कॉईल, then the number of lines passing through this coil decreases. इथं लाईन्स काय झाल्यात, डिक्रीज झालेत. इथं काय होत आहेत, इन्क्रीज होत आहेत. सो हिअर द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल फाय इन्क्रीजेस. ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन. इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल increases if we bring magnet close to the coil and electric flux प्रत्येक वेळी मी इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतोय, लक्षात ठेवा. काय चुकतंय, मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल डिक्रीजेस इफ वी मूव ए बार मॅग्नेट अवे फ्रॉम कॉईल. म्हणजे फ्लक्स डिक्रीज होतोय, इथं फ्लक्स काय होतोय, इन्क्रीज होतोय. म्हणजेच फ्लक्स काय होतोय, चेंज होतोय. मग तो डिक्रीज होईल किंवा इन्क्रीज होईल, बट द फ्लक्स चेंजेस. When a bar magnet moves towards or away from the coil, flux passing through this coil changes. Flux काय होतोय, चेंज होतोय. And because of this change in magnetic flux, जसं मी आत्ता सांगितलं होतं, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड म्हटलं होतं, सांगतो तुम्हाला मी ते तसं काच येते. Because of this change in magnetic flux passing through this coil, current is induced in the coil. कॉईलमध्ये काय इंड्यूस झाला, करंट इंड्यूस झाला, असं कन्क्लुजन सांगितलं या फॅराडे सायंटिस्टनं. मग बरोबर होतं हे. कसं बरोबर होतं, मी आत्ता जे सांगितलं इथं की ॲक्च्युली ते इलेक्ट्रॉन्स त्या वायरमध्ये असे ॲक्सेलरेट का होतात, तर त्यांच्यावरचा फोर्स चेंज होतोय. मॅग्नेट जवळ आणला की फोर्स वाढतोय, इन्क्रीज होतोय. मॅग्नेट लांब नेला की फोर्स कमी होतोय. म्हणजे अपोजिट डायरेक्शननं मूव्ह होतात. ते आणखी क्लिअर होणार आहे. पुढचा एक लेन्स लॉ आपण स्टडी करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये, त्यामध्ये ते आणखी क्लिअर होईल. ते अपोजिट पण का करंट तयार होतो. आता इथं फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो, मॅग्नेटिक फ्लक्स इज बी ए कॉस थीटा. हा फॉर्म्युला बघितला आहे आपण. नाव हिअर फ्लक्स इन्क्रीजेस, इथं फ्लक्स काय होतोय, इन्क्रीजेस होतोय. ओके, तर फ्लक्स इन्क्रीजेस मीन्स बी इन्क्रीजेस. वाय, एरिया तर चेंज होणार नाही. इथला कॉईलचा एरिया तोच आहे, कॉईल कॉन्स्टंट आहे.
अँगलही चेंज होत नाही, आपण सरळ असं जाणतो इकडं. मीन्स मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. इथं फ्लक्स डिक्रीज होतोय म्हणजे काय झालं, तर मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ कमी जास्त होते म्हणून फ्लक्स चेंज होतोय. आणि फ्लक्स चेंज होतोय म्हणूनच ह्या कॉइलमध्ये करंट इंड्यूस होतोय. लक्षात आलं. फ्लक्स बिकॉज ऑफ द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल अँड वी कॉल दिस ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. झाला की करंट तयार, याच्यामध्ये झाला ना करंट तयार. कशाचा यूज केला आपण, मॅग्नेटिक फील्डचा. मॅग्नेटिक फील्डचा यूज करून कॉइलमध्ये करंट तयार झाला, त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हटलंय. एवढी सिंपल कन्सेप्ट आहे ही.